लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. तुमच्यासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. कारण राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट सांगितले की लाडकी बहीण योजनेसाठी KYC करण्याची अंतिम मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. खरं तर आज काल 31 मार्च रोजी महिला व बालविकास विभागाअंतर्गत महायुतीच्या सरकारच्या वतीने जी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू आहे त्याची KYCच्या संदर्भातली मुदत ही काल 31 मार्च रोजी त्या ठिकाणी संपली. पण काही निवेदनं आमच्याकडे प्राप्त झालेली होती. काही त्या संदर्भातल्या KYCच्या संदर्भातल्या काही तक्रारी म्हणजे आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये थोडी मुदत मिळावी. काही ठिकाणी काही यामधल्या कालावधीमध्ये गारपीट असेल किंवा त्याच्या आधीच्या कालावधीमध्ये काही KYC करण्याच्या काही जणींच्या राहिलेल्या होत्या. ह्या सगळ्या याच्यामध्ये खरं तर पहिली KYCची प्रक्रिया ही साधारणपणे सप्टेंबर 2025मध्ये सुरू झाली आणि ती पहिल्यांदा 2 महिन्याच्या कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली होती आणि 2 महिन्याची मुदत KYCसाठी सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आलेली होती. पण त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादांच्या सूचनेनुसार ती मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती. त्यानंतर सुद्धा काही सूचना आल्या की KYC करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी KYC भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता. त्यात काही चुकीचे KYCच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा 31 मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली. ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत. म्हणजे 30 एप्रिलपर्यंत ती मुदत ही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींच्या सूचनेनुसार ती वाढवण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना विनंती राहील की ही जी अंतिम संधी ही आपलं काही KYC करत असताना जी काही चूक झालेली असेल त्या दुरुस्तीसाठी ही देण्यात आलेली आहे आणि 30 एप्रिलपर्यंत ही मुदत ही महायुतीच्या सरकारच्या वतीने आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, शिंदे साहेब आणि सुनेत्रा काकी यांच्या सूचनेनुसार ही आम्ही वाढवत आहोत. म्हणजे ज्यांच्या खात्यात पैसे थांबले होते, ज्यांची KYC बाकी आहे किंवा ज्यांना पुढच्या हप्त्याची चिंता वाटत होती, त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. कारण सरकारच्या लक्षात आले की अनेक महिलांचे पैसे KYC अपूर्ण, DBT बंद, आधार बँकेशी लिंक नसणे, मोबाईल नंबर आधारशी लिंक नसणे किंवा बँक खाते इनॅक्टिव्ह असणे या कारणांमुळे थांबले आहेत. त्यामुळे पैसे कायमचे बंद करण्याऐवजी सरकारने शेवटची संधी देत ही मुदत वाढवली आहे. पण लक्षात ठेवा, 30 एप्रिल नंतर नियम कडक होऊ शकतात. म्हणून प्रत्येक बहिणीने तात्काळ काही महत्त्वाच्या गोष्टी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात आधी तुमच्या बँक खात्यावर DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ॲक्टिव्ह आहे का हे बँकेत जाऊन विचारणे आवश्यक आहे. कारण DBT बंद असेल तर सरकार पैसे पाठवूच शकत नाही. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे, ज्याला आधार सीडिंग म्हणतात आणि ही प्रक्रिया बँकेत काही मिनिटात होते. पुढे मोबाईल नंबर आधारशी लिंक असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण OTP व्हेरिफिकेशन शिवाय KYC पूर्ण होत नाही. त्याचबरोबर तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण अनेक खात्यांमध्ये 6 महिने व्यवहार नसल्यामुळे खाते निष्क्रिय झालेले असते. त्यामुळे किमान 100 ते 200 रुपये जमा करून खाते सक्रिय करा. KYC तुम्ही बँक, CSC सेंटर किंवा मोबाईलवरून करू शकता, ज्यामध्ये आधार, OTP, फेस व्हेरिफिकेशन आणि बँक कन्फर्मेशन होते. तसेच अनेक अर्ज रिजेक्ट होण्याची मुख्य कारणे म्हणजे नाव मॅचीस, आधार नंबर चुकीचा, फोटो मॅचीस, DBT बंद किंवा बँक डिटेल्स मिसमॅच ही आहेत. त्यामुळे सर्व माहिती नीट तपासून अपडेट करणे गरजेचे आहे. थोडक्यात 30 एप्रिलपूर्वी DBT ॲक्टिव्ह, आधार लिंक, मोबाईल लिंक, बँक ॲक्टिव्ह आणि KYC कंप्लीट ही 5 कामे पूर्ण केली तरच पुढील हप्त्याचे पैसे नियमित येऊ शकतात.
म्हणून ही माहिती प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा. लाडक्या बहिणींनो, आम्ही तुमच्यासाठी आमच्या चॅनलवर एकदम सोप्या आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने संपूर्ण मार्गदर्शन करणारी व्हिडिओ सिरीज तयार केली आहे. या व्हिडिओमध्ये KYC, DBT, आधार लिंक, बँक खाते ॲक्टिव्ह करणे, मोबाईल लिंक करणे अशा सर्व महत्त्वाच्या गोष्टी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजावून सांगितल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही बहिणीला कोणतीही अडचण येऊ नये हा आमचा प्रयत्न आहे. म्हणून सर्व लाडक्या बहिणींना एकच विनंती आहे की आमच्या चॅनलवर जाऊन हे सर्व स्टेप बाय स्टेप व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत जाईल आणि योग्य पद्धतीने सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास नक्कीच तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास मदत होईल. हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणींना लगेच पाठवा आणि अशा अनेक नवनवीन योजनांची माहिती मिळावी यासाठी आमच्या मराठी माणूस या चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या सर्व लाडक्या बहिणींसाठी जय महाराष्ट्र.